झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याची शिकवण देणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागतंय। हे घडतंय राज्याला लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात। 7 शिक्षण सेवकांना गेल्या 3 वर्षांपासून वैयक्तिक मान्यता दिली जात नाहीये। माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मागवूनही शिक्षण उपसंचालक कार्यालय दखल घेत नाहीये। अखेर शिवछत्रपती शिक्षण संस्थेनं याबाबत हेल्पलाईनकडे दाद मागितली। लातूर पॅटर्न राज्यात प्रसिद्ध आहे, पण याच लातूर पॅटर्नला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या राजश्री शाहू महाविद्यालय सध्या चर्चेत आलंय। पण त्याच महाविद्यालयातले शिक्षक वैयक्तिक मान्यतेसाठी झगडतायत। का ही वेळ यावी? राजश्री शाहू महाविद्यालयाचे अधीक्षक माधव बागवे गेल्या 3 वर्षांपासून शिक्षण सेवकांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी झगडतायत। 1-2 नाही तर तब्बल 22 शिक्षण सेवकांच्या मान्यतेसाठी ते हा लढा देत आहेत। लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे बावगे उंबरठे झिजवतायत। आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता बावगेंनी केली, पण 22 पैकी फक्त 15 शिक्षण सेवकांच्या वैयक्तिक मान्यतेला शिक्षण उपसंचालक कार्यालयानं मान्यता दिली, तीही रडखडतच। 2010 ते 2012च्या 7 शिक्षण सेवक पदांना अजूनही मान्यता दिलेली नाही। या 7 शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांमध्ये कुठल्या त्रुटी आहेत का याबाबतही कार्यालयाकडून माहिती दिली जात नाहीये। कार्यालयाकडून कुठलीही माहिती दिली जात नाही म्हटल्यावर महाविद्यालयानं शिक्षण उपसंचालक कार्यालयाला 1-2 नव्हे तर तब्बल 13 स्मरणपत्र पाठवली। कार्यालयानं यापैकी एकाही स्मरणपत्राला उत्तर दिलं नाही। खरं तर दरवर्षी 10वीच्या निकालानंतर महाविद्यालयात प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सक्ती केली जाते। महाविद्यालयात प्रवेशासाठी नेहमीच गर्दी होते। गेल्या वर्षी तर 99% जास्त मार्क्स असणाऱ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता, पण 25 ते 30 प्रवेशांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयानं त्यावेळी महाविद्यालयाला सक्ती केली होती। अखेर यापैकी 7 प्रवेश महाविद्यालयानं दिले होते। एकीकडे प्रवेशासाठी महाविद्यालयाला सक्ती करायची आणि दुसरीकडे महाविद्यालयाच्या शिक्षण सेवक पदांना वैयक्तिक मान्यता देताना टाळाटाळ करायची, असं दुटप्पी धोरण उपसंचालक कार्यालय राबवतं। उपसंचालक कार्यालय आकसबुद्धीनं वागत असल्याचा आरोप शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक अनिरुद्ध जाधव यांनी केलाय। इतकी वर्ष पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यानं अखेर महाविद्यालयानं झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। इतके वेळेस खेटा घालाव्या लागल्या, इतके वेळेस प्रयत्न करावे लागले, त्यातून 1, 2, 4, 2 अशा करीत आतापर्यंत एकूण 22 नियुक्त्यापैकी 15 नियुक्त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे। ती फार उशिरा मान्यता दिली, त्याला खूप प्रयत्न करावे लागले। आणखी 7 मान्यता गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांनी अद्याप दिलेल्या नाहीत। त्याची वाजवी कारणंही सांगत नाहीत आणि काहीही करत नाहीत। ही त्यांची आकसबुद्धी आहे, सरळ सरळ। दुसरीकडे उपसंचालक कार्यालय मान्यता देत नसल्यानं ती का दिली जात नाही याबाबतची माहिती महाविद्यालयाचे अधीक्षक माधव बावगे यांनी माहितीच्या अधिकारात मागवली, पण शिक्षण उपसंचालक कार्यालय त्यालाही बधत नव्हतं। माहितीच्या अधिकारात माहिती द्यायलाही उपसंचालक कार्यालय तयार नव्हतं। यावर त्यांनी अपील केलं। त्याची सुनावणीही करायला शिक्षण उपसंचालक विसरले नाहीत, पण दिखाव्यासाठी ही सुनावणी करण्यात आली हे भोळ्या भाबड्या बावगेंना कळलंच नाही। कारण फक्त सुनावणी करून कार्यालय गप्प बसलं। कसलीही माहिती बावगेंना देण्यात आली नाही। या कारणामुळे मान्यता देता येत नाही असं कारण तरी द्या म्हणलं तर त्याचंही उत्तर मिळत नाही। आणि बाकीच्या महाविद्यालयांना ते आमच्या अगोदर म्हणजे उशिरा आलेले सुद्धा त्यांना मिळत असतील तर ते त्याच्याबद्दलचं सुद्धा माहितीच्या अधिकाराखाली आम्ही त्यांना माहिती मागवली, तर माहितीच्या अधिकाराची माहिती इन टाइम मध्ये दिलेली नाही। यानंतर हेल्पलाईनच्या टीमनं शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन शिक्षण सेवक पदांना मान्यता का दिली जात नाही याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी कार्यालयाकडून काही त्रुटी आहेत, पडताळणी करून निर्णय घेऊ असं थातूर मातूर उत्तर उपसंचालकांनी दिलं। ज्या त्रुटी आहेत त्या महाविद्यालयाला का कळवल्या नाहीत असा दुसरा प्रश्न हेल्पलाईनच्या टीमनं उपस्थित करताच उपसंचालक अनुत्तरित झाले। या त्रुटी महाविद्यालयाला कळवल्या जातील आणि माहितीच्या अधिकारात माहिती लवकरच दिली जाईल असं उपसंचालकांनीही सांगितलं। त्रुटी आहेत त्या त्रुटी कळून त्यांच्या ज्या फाईल आहेत त्या कोणत्यामुळे कशामुळे राहिलेल्या आहेत ते तपासून उशीर झालाय त्याच्यामुळे काही कुणावर खुलासा नोटीस कारण दाखवा नोटीस काही कारवाई आपल्या अधिकारात विचारलं जाईल आम्ही का राहिलेली आहे फाईल आणि त्यावेळेस त्यांनी खुलासे का नाही विचारले त्यांना, म्हणजे त्या त्रुटी का कळवलेल्या नाही। हेल्पलाईनच्या टीमनं यात लक्ष घालताच शिक्षण उपसंचालकांनी पडताळणी करून पुढच्या कार्यवाहीचं आश्वासन दिलंय खरं, पण हेल्पलाईनची टीमही या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे। जोवर या 7 शिक्षण सेवक पदांना वैयक्तिक मान्यता दिली जात नाही तोवर हेल्पलाईनची टीमही शांत बसणार नाही। कारण शेवटी सवाल हक्काचा आहे। लातूरहून शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।